कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाड एमआयडीसी परिसरातील पिडीलाइट कंपनीमध्ये काम करत असताना एका तरुण कामगाराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। आलम हरून खान वय वर्ष 25 राहणार बीरवाडी असे मृत कामगाराचे नाव असून तो कंपनीत इलेक्ट्रिशियनचं काम करत होता। 16 मार्च रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास काम करताना त्याला अचानक विजेचा शॉक बसला। घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून रात्री 8:31 त्याला मृत घोषित केलं। या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित यंत्रणेकडून याबाबत गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त होतीये।